तुम्ही यूट्यूब चॅनलला म्हटलेलं ते काय नेमकं तो गोंधळ? बघा, विषय असा आहे की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे. परंतु त्यांच्या मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जे म्हटलं आहे चुकीचं काही म्हटलं नाही. पूर्वेशचं अभिनंदनच करतो. परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं माझावर की त्याच्यावर. म्हणून देर आहे दुरुस्त आहे. वडिलांना सांगा, जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावेसकट बोला. बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं. जे आज तुम्हाला हट झालं ना त्याला, ते आमच्या कुटुंबालाही हट होतं. ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साईड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे. रिक्षावाल्यांच्या याच्यावरती मराठी सक्तीचं कायदा केलेला आहे आणि 1 तारखेपासून मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे. या संदर्भात काय? बघा, मी सरनाईकचा भाष्यावर जास्त गांभीर्याने घेत नाही, कारण ते बोलतात तसं कधी होत नाही. तो निर्णय व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे हा शेवटी माननीय मुख्यमंत्री घेतील, पण त्यांचं आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे त्याने इलेक्शन सांगितलं, मी इकडे ST बसला तो मॉल बांधतो, अजून तिकडे पाणी हालत नाही. ते बोलून जातात पण प्रॅक्टिकल होत नाही. मग ज्याली होईल त्याली बघू. आज लोकदरबार होता सरनाईक यांचा, त्यावेळेला काही जणांनी तक्रारी केलेल्या 7-11 कंपनीबाबत. ते सगळं प्लॅन्टेड होतं. प्लॅन्टेड बोलतात ना की मी दरबार करणार. आज तुम्हाला बघा, माझ्याकडे उद्या लोक येणार आहे, एक सांगणार की सरनाईकने असं फसवणूक केलं, हे करतील. हे आम्हाला कोणाला शिकव? राजकारणात आम्ही हे सगळं प्लॅन्टेड स्टोरी आहे. आणि जे आले होते ना त्यातलं तथ्य असलं तर ते बोलेल ते मी हारेल. ते प्लॅन्टेड होता. आला कोण होता? एक व्यक्ती ज्यांनी बोगस कागदपत्र केले, तो 6 महिने जेलमध्ये होता. आता हालाहारी बोलतो की मला फसवलं. दुसरा म्हातारा जो आलेला, एक्झाम्पल उदाहरण सांगतो, तो कोर्टात पण हारलं, SDOकडे सगळीकडे हारलं आणि नंतर बोलतो की असं झालं. आणि त्याच्यावरही FIR आहे. म्हणजे जो आलेला त्याच जागेवर जो बोलतो की आमची जागा आहे, त्या जागेवर त्याच्यावर FIR आहे, आमच्यावर नाही आहे. तर थोडक्यात हे सगळं प्लॅन्टेड होता. सगळ्यांना शोधून आणलं होतं. जे लोक तक्रार करतात, बघा, ज्या व्यवसायामध्ये जो असतो त्याबद्दल तक्रार असतात, पण तक्रार सत्य आहे की नाही हे तपासायला पाहिजे. एकतर्फा त्यांनी ऐकली ना, दुसरी बाजू त्यांना माहीत आहे का? हे सगळं आम्हाला त्यावेळी समजले प्लॅन्टेड आहे. त्यांनी करावं, कारण सरनाईक साहेबाचा स्वतःचा त्या इको सेन्सिटिव्हमध्ये इललिगल काम आहे. आम्ही सांगून थकलं. कमीत कमी ते अपॉइंट करतील ADTP. त्यांना समजेल की आपण जे करतोय ते चुकीचं काम करतोय, जंगलात करतोय, इको सेन्सिटिव्हमध्ये करतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जे मला असं वाटते की खरं ते करतील तर त्यांना तरी ज्ञान होईल की अरे आपण किती चुकीचं केलं आहे.